पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जात असताना विठ्ठल परिवारातील त्यांच्या समर्थकांकडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पंढरपूरसह विविध गावात अभिजित पाटील भावी आमदार असा उल्लेख असलेले मोठमोठे डिजिटल फलक चर्चेचा विषय ठरले आहेत। तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघात देखील विविध ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे डिजिटल झळकले आहेत। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा दावेदार समजला जात आलाय। 1999, 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवार एकजुटीनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आमदार झाला पाहिजे या निर्धारानं प्रचार करत असताना दिसून आले। 2022 मध्ये झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराचे 3 गटात विभाजन झालं आणि तिन्ही गटाने स्वतंत्र पॅनल उतरवून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली। या निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सूत्रे सभासदांनी विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांच्या हाती दिली। अडचणीतील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास नुकतेच राज्य शासनाने 347 कोटींचा कर्जासाठी थकहमी दिल्यानं NCDC कडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास हे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। या कर्जातून राज्य सहकारी बँकेच्या कर्जाचे पुनर्गठन होण्याबरोबरच पुढील किमान 7 वर्षे तरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 2020 पूर्वीच्या थकीत कर्जासाठी जप्तीची कारवाई होणार नसल्याचं म्हटलं जात आहे। 2 गळीत हंगामात विठ्ठल कारखान्याने मोठ्या प्रमाणात ऊस गाळप केल्यानं तसेच मागील हंगामात 10 लाख गाळपाचा टप्पा पूर्ण केल्यानं आता या कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आमदार व्हावं अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले। तर दुसरीकडे विठ्ठल परिवारातीलच दुसरे नेते सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हेही आमदार झाले पाहिजेत अशीच भावना विठ्ठल परिवारातील काळे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत। याच महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद आमदारांची निवड होणार असल्याचं म्हटलं जातंय। राज्यपाल नामनियुक्त आमदारकीसाठी ज्या अटी आहेत त्याची पूर्तता अनेक विधायक उपक्रम राबवित आलेल्या चेअरमन कल्याणराव काळेंनी पूर्ण केली आहे। त्यामुळे आमच्या चेअरमन साहेबांना विधान परिषद नियुक्त आमदारकीसाठी पाठिंबा द्या अशी विनंती करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील 4 विधानसभा मतदारसंघात विभागलेले विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे समर्थक आमदार शहाजीबापू पाटील, आमदार आवताडे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार यशवंत माने यांना भेटल्याचं दिसून आलं आहे। कल्याणराव काळे यांच्या नावाचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते नक्कीच करतील आणि कल्याणराव काळे हे नियुक्त होतील अशी अपेक्षा काळे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत। मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देऊनही 57 गावात कल्याणराव काळे आपले वर्चस्व असलेल्या गावातून निंबाळकर यांना मताधिक्य देण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। तरीही अजित पवार यांनी आग्रह धरल्यास कल्याणराव नक्की आमदार होणार अशी आशा व्यक्त होत आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून मागील वर्षी BRS पक्षात गेलेले भगीरथ भालके हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची चर्चा भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांनी मागील महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सुरू झाली आहे। भगीरथ भालकेंनी या मतदारसंघात जोरदार तयारी केल्यानं ते उमेदवारीचे दावेदार समजले जात आहेत। विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विधान परिषदेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले आहेत। तर दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत आहे। मागील वर्षी 5 मे 2023 रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चेअरमन अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवार असतील असे सूचक संकेत दिले होते। अभिजित पाटील यांनी मतदारसंघ बांधण्यासाठी जोरदार तयारी ही सुरू केली होती। मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रचारास आक्रमक भाषण करणाऱ्या अभिजित पाटील यांना 25 एप्रिल रोजी विठ्ठल कारखान्यावर झालेल्या जप्तीच्या कारवाईनंतर भूमिका बदलावी लागली।
अभिजित पाटील यांनी भाजपात प्रवेश केला नाही, मात्र त्यांना भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणं भाग पडलं होतं, असंच म्हटलं जात आहे. आता अभिजित पाटील यांचा वाढदिवस करताना त्यांच्या समर्थकांनी लावलेले भावी आमदार असा उल्लेख असलेले डिजिटल फलक पाहता त्यांच्यावर महायुती अथवा महाविकास आघाडीच्या कुठल्याच नेत्याचा फोटो नसल्यानं अभिजित पाटील हे सावध पवित्रा तर घेत नाहीत ना, अशी चर्चा होऊ लागली आहे. जर शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली तर माढा मतदारसंघातून ते अभिजित पाटील यांना मैदानात उतरवू शकतात, अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करू लागले. तर दुसरीकडे महायुतीस अपेक्षित मताधिक्य देण्यात माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे हे अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर जर अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून विधानसभेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरल्यास माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे विरोधक प्रबळ दावेदार म्हणून अभिजित पाटील यांना सहकार्य करू शकतात, असे निरीक्षक नोंदवले जात आहेत. आणि जर असे घडल्यास एका आमदारकीसाठी 1980 ते 2009 असा 29 वर्षे संघर्ष केलेल्या अण्णा गट आणि पुढे विठ्ठल परिवारास डिसेंबर 2024 पर्यंत राज्याचा विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे 3 आमदार मिळतील, असंही म्हटलं जात आहे.